आज की जय। सर्व स्वामी भक्तांना माझा प्रणाम। तुम्हा सर्वांना, कारण की तुमच्या मुखातून सदैव नामस्मरण येत आहे। आपण कालचा जो विषय होता नामस्मरण व मंत्र सामर्थ्य, हा विषय जो होता तो विषय आपण पुढे सुरू करणार आहोत। त्याच्या अगोदर आपण जी सर्वांच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी, आर्थिक सामाजिक समृद्धीसाठी प्रार्थना करतो ती प्रत्येकाने शांतपणे डोळे मिटून ऐकायची आहे, स्मरण करायचे, तिला मनातल्या मनात हात जोडायचे आहेत, पाठीचा कणात ताट ठेवायचं आहे। मी म्हणतोय तुम्ही फक्त स्मरण करा, माझ्या मागोमाग तुम्ही स्मरण करता असं हे करा। आणि सर्वांच्या कल्याणासाठी आपण काय करू शकतो हे आपल्या लक्षात येईल। आपण जे दुसऱ्यांच्या कल्याणासाठी जे उच्चारण करणार आहोत ते अतिशय शक्तिशाली आहे की त्याच्यामुळे सर्वांचं कल्याण होणार आहे। श्री गणेशाय नमः। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्व सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भावगते। आता विश्वात्मके देवे तेने वागज्ञतोषवावे, तोषोनि मज द्यावे पसाय दानहे। जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाडो, भूता परस्परे जडो मित्र जीवांचे। दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल ते लाहो प्राणी जात। हे स्वामी समर्था, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर। तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे। ज्या पालकांनी आम्हाला पालन पोषण केले, आमचे रक्षण केले, त्या पालकांना आरोग्यवान ठेव, त्यांचे आम्ही आभारी आहोत। ज्यांच्या प्रेमाने आणि प्रेरणेने आम्ही पुढे जात राहिलो ते नातेवाईक, मित्र, परिवार, शिक्षक यांचे मंगल कर। हे सर्वजण सुखी आणि सुरक्षित राहू दे। स्वामी, आजवर सांभाळले, भविष्यातही सांभाळा, आतापर्यंत जपले, भविष्यातही जपा, आणि आतापर्यंत जसे दिले तसे देत राहा। जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुम्ही माझे आहात, तुझा एकमेव आश्रय मला आहे। स्वामी, दया करा, सर्वांचे कल्याण हो, सर्व आनंदी राहो एवढी कृपा करा। आम्हाला एकमेकांवर मनापासून प्रेम करण्यास मदत कर। अनेक गैरसमजावर मात करण्यास आणि क्षमा करण्यास आम्हाला सक्षम बनव। माझ्या सर्व कुटुंबाला, मित्र परिवाराला, नातेवाईकांना सुखी, आरोग्यवान, आनंदी आणि भक्तिवान कर। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हात घर्षण करायचे, दोन्ही पंजे चेहऱ्यावरनं फिरवायचे आहेत, डोळे उघडायचे आहेत। आपण ही सर्व आपल्या परिवारामधील सर्वांसाठी मंगलमय प्रार्थना केलेली आहे। जे आपल्या बरोबर ग्रुपमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, आणि जे आपल्याला सोडून जातील त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करत राहायची आहे। नामस्मरणाचे महत्व आणि मंत्र मी तुम्हाला काल थोडक्यात मंत्राबद्दल सांगितलेलं आहे। तर नामस्मरण म्हणजे काय? स्मरण आपलं हे गोष्ट मी झालेलं आहे। तर संतांनी अनेक अभंगामध्ये नामस्मरणाचं महत्व विशद केलेलं आहे। आता की नामस्मरण ही जी गोष्ट ही सांगून होणारी गोष्ट नाहीये, ही जी गोष्ट ही अनुभूतीची आहे, फील करण्याची गोष्ट, अनुभूतीची। नामस्मरण हे जीवनामध्ये निश्चित असं चमत्कार घडवतं। आपण जसं नामस्मरण करायला लागतो तर हळूहळू आपलं अवांतर जे बोलणं असतं, अवांतर बोलणं जे असतं, एक्सटर्नल टॉक, म्हणजे आपण मनामध्ये बोलत असतो
इतर लोकांशी विनाकारण गप्पा मारत असतो, ज्या गोष्टींची गरज नाही अशा गोष्टी आपण खोदून काढत असतो, ज्या गोष्टीमुळे आपल्या जीवनाशी काहीही परिणाम होणार नाही त्या गोष्टींशी आपण बोलत असतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगितलं, शेजारी दोन बसल्या की त्या म्हणतात, बघ तिचा नवरा असा करतो, बघ तिची मुलगी तिकडे गेली, बघ तिचा मुलगा कामच करत नाही, दिवसभर टवाळक्या करतो. आपल्याला तिच्या मुलाबद्दल, तिच्या नवऱ्याबद्दल, मुलीबद्दल काही घेणं देणं नसतं, आपल्याला त्यांच्या जीवनाशी काहीही संबंध नसतो, तरी सुद्धा आपण त्या अवांतर गोष्टीमध्ये रस घेतो आणि बोलत राहतो. पण जसं जसं नामस्मरण वाढत जातं आपण अबोल होत जातो. अबोल झालं की मग आपल्याला एकांताची आवड निर्माण होते. कारण आपलं नामस्मरण चालू असतं, नावाचं स्मरण चालू असतं आणि त्या स्मरणामध्ये आपण एवढे गुंतून जातो की आपण कधी एकांतात बसलोय आपल्याला कळत नाही. मग आपल्याला इच्छाच होत नाही फापट पसारा गोष्टींवर बोलायची, अवांतर बोलायची इच्छाच होत नाही. शेजारची आणि शेजारीने आली तरी पण आपण नामस्मरणच करतो. ती म्हणते बाबा ही नामस्मरण करते, चला जाऊया बाहेर. म्हणजे इतर कोणाच्या काही प्रॉब्लेम्स आहे, तिच्या मुलांनी काय केलं, हिच्या विहिरीत काय पडलं, तिच्या शेतात काय घडलं, तिच्या नवऱ्याने काय केलं, ह्या अनंत अवांतर गोष्टी ज्या असतात त्या तिथे आपल्या होत नाहीत. कारण नामस्मरण सुरू झालं की माणूस अबोल होतो आणि अबोल झाला की तो एकांतात रमायला लागतो. आणि हे तुम्हाला सर्व कुठे आढळून येईल? संतांच्या चरित्रामध्ये आढळून येतो की सुरुवातीलाच ते एका नामस्मरण करत जातात आणि नामस्मरणातून ते अबोल होत जातात आणि एकांतात ते रमत जातात. आणि जेव्हा नामस्मरण ची ही साधना आहे, साधना म्हणजे सतत केलेली प्रक्रिया, ही साधना पूर्ण झाली की माणसाचं पूर्णत्व होतं. म्हणजे त्याला काय चांगलं आणि काय वाईट हे कळायला लागतं. राजहंस कसा पाण्यातून दूध वेगळं करतो, राजहंसाला जर तुम्ही दुधामध्ये पाणी मिक्स करून प्यायला दिलं तो काय करतो? फक्त दूध पितो, पाणी बाजूला ठेवतो. मग तसं जेव्हा आपल्या नामस्मरणाची गोडी लागते, आपण एकांतात रमायला लागतो, अबोल होतो, कालांतराने आपल्या नामस्मरणाची प्रक्रिया साधना पूर्ण होते आणि पूर्ण झाल्यावर आपल्याला समाजामधल्या असलेल्या चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती दिसायला लागतात आणि आपण त्यांच्यावरती जागृतपणे कार्य करायला लागतो. सुरुवातीला तुम्ही आता नामस्मरण करता, सुरुवात पुष्कळ जणांचा प्रश्न असतो की भक्तीत लक्ष लागत नाही, नामस्मरणात लक्ष लागत नाही, नामस्मरण चालू असतं, डोक्यात विचार येत असतात. सुरुवातीला डोक्यात प्रचंड विचारांची गर्दी होते, इतकी येते की विचारू नका. इतके दिवस षडरिपू आपल्या मनाला ठाण मांडून बसलेले असतात, काम, क्रोध, लोभ, मद. ते काय करतात? आपण नामस्मरण सुरू केलं की बरोबर त्याच वेळी आपल्यावर हल्ला करतात. हे नामस्मरणावर हल्ला करतात आणि आपल्या म्हणतात, बघ तिकडे लक्ष दे, तिकडे काय चालू आहे, बघ टीव्हीवर काय चालू आहे, बघ तिकडे काय चालू आहे, शेजारीकडे काय झालं, बघ ह्याच्या घरी काय झालं, बघ आपल्या घरात काय चालू आहे. म्हणजे नामस्मरण करूच देत नाहीत ते. आपण नामस्मरण बसलं की ते षडरूप हल्ला करणार आणि नामस्मरणातून आपलं लक्ष विचलित करतात. मग आपलं लक्ष विचलित झालं की आपण नामस्मरण करू शकत नाही, उठून जागा बदलतो. आपलं लक्ष इकडे, राम राम राम, ए काय झालं रे तिकडे, शांत बसा ना, राम 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 राम, सोनबाई ते भात करपला ग, राम 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 राम, अजून कसे आले नाही ते, राम 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 राम. त्या शेजारणीच्या घरात कोण दंगा करतो एवढं, पिऊन आला असेल तिचा नवरा वाटतं, तरी राम राम राम, अशी परिस्थिती होऊन जाते. म्हणजे आपण तोंडाने राम 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 जपत असतो, नामस्मरण करत असतो आणि लक्ष जे आहे चारी ठिकाणी असतं. म्हणून माळ का नाही करायची? तर माळ हातात घेतली की लक्ष विचलित झालं, माळ आपोआप फिरायला लागते. जीवन राम 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 सुरू तर डोकं कुठं ते फिरायचं. मला तो कर्मे फिरे मनुआ फिरे दो दिवस. माळ तर कर्मामध्ये फिरत राहते पण मन कुठंतरी भटकायला सुरुवात होते. म्हणून माळ घेतली की लक्ष विचलित होत.
आणि तुम्ही जे पुण्य करताय, नामस्मरण घेताय, त्याचं लक्ष कोणा राहतं? आपलं माळेवर राहतं. मणी चुकतो का, मणी पुढे जातो का, मागे राहतो का? म्हणजे तुमचं लक्ष मणीवर राहिल्यामुळे तुमचं नामस्मरणापेक्षा जास्त माळेवर लक्ष राहतं, मग फळ मिळत नाही. नामस्मरणावरती लक्ष वाढलं पाहिजे, तर नामस्मरणच केलं पाहिजे, इतर त्यावेळी कुठलीच क्रिया करता कामा नये. आणि मग काय होतं की बाबा काही साधकांना काय होतं माहिती का, जे तुम्ही आता साधक आहात, जे साधक म्हणजे जे साधना करतात ते साधक, नामस्मरण करतात, त्यांना तंद्री लागते, झपकी लागते, असं शरीर पुढं पडल्यासारखं मागे पडल्यासारखं वाटतं, गरगरल्यासारखं वाटतं, मग ते घाबरतात आणि घाबरून नामस्मरण सोडून देतात. काही जणांचं असं होतं की झोपेत सुद्धा नामस्मरण चालतं. मग ही जी प्रक्रिया आहे ना, ही याला खूप वेळ लागतो, पण काही ताईंना पटकन जमतं. पण हे तर काही दिवसांनी झोपेत जप सुरू झाला म्हणजे जप वैखरीतून मध्यम वाणीत आल्याचे लक्षण आहे. वैखरी म्हणजे जिभा. वैखरीतून कुठं आलं? मध्यमा वाणीमध्ये. म्हणजे आपण तंद्रा अवस्थेत, झोपेच्या अवस्थेमध्ये या लागले नामस्मरण, तर हे मध्यमा वाणीचे लक्षण आहे. श्री स्वामी समर्थ. आणि मग अशा वेळी आपल्याला शांत झोप लागते, वेळेवर जाग सुद्धा येते. आणि मग जो नामस्मरण करत असतो त्याच्या ओरा म्हणजे त्याच्या जवळ जी वलय असतं, प्रतिभा असते, प्रतिमा तयार होते, ऊर्जेचं हे तयार होतं, शरीरातून ऊर्जा बाहेर पडत असते. आणि ती ऊर्जा जी असते ही आकर्षित करणारी असते. आणि ती आकर्षित करणारी ऊर्जा जी आहे ती पशु पक्ष्यांना सुद्धा खेचून घेते. पशु पक्षी तुम्हाला घाबरून दूर जात नाहीत. बघा, पक्षी तुमच्या जवळ येत नाहीत, तुम्ही जवळ काय तोडून जातात, कारण त्या ऊर्जा त्यांना, ती निगेटिव्ह ऊर्जा त्यांना सहन होत नाही. पण जेव्हा नामस्मरण वाढतं तर शरीरामध्ये पॉझिटिव्ह ऑरा तयार होतो आणि पशु पक्षी सुद्धा त्या साधकाजवळ येतात. श्री स्वामी समर्थ. साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचं सर्वात मोठं लक्षण काय की पक्षी तुमच्या जवळ येत आहेत, पशु तुमच्या जवळ येत आहेत, प्रेमाने तुमच्या जवळ बसतायत किंवा तुम्हाला बघून उडून जात नाहीयेत, त्यावेळी समजायचं की आपण योग्य दिशेने चाललेलो आहोत. श्री स्वामी समर्थ. आता काही जणांच्या स्वप्नामध्ये अतृप्त आत्मे येतात. म्हणजे सासू मेली असेल, सासरा मेला असेल, किंवा आजोबा, आई, आजी, कोणी घरात ते मृत्यू झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. ते स्वप्नात येतात. पण जे नामस्मरणात लीन होतात त्यांच्या स्वप्नामध्ये ते आत्मे येत नाहीत, कारण नामस्मरणाने त्या साधकाच्या भोवती एक संरक्षक कवच तयार झालेलं असतं. आणि त्या कवचामधून निगेटिव्ह एनर्जी, आत्मा म्हणजे एनर्जी आहे, ती एनर्जी त्यात प्रवेश करत नाही. दुसरं एक लक्षात घ्या, अजून एक लक्षण सांगतो तुम्हाला. तुम्ही योग्य दिशेने चाललात की तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करायचं. आता तुम्ही कंटिन्यू 21 दिवस, उद्यापासून आपण नामस्मरण सुरूच करतोय प्रत्येक जण घरी. दळिता कांडिता गाई नरे गोपाळा, काम सोडून नामस्मरण करायचं नाही, काम करता करता नामस्मरण करायचं. श्री स्वामी समर्थ. तर लक्षण असं आहे की जेव्हा तुम्ही नामस्मरण तुमचं सतत व्हावं लागतं, तुमच्या प्रत्येक कृतीबरोबर, तुमच्या श्वासाबरोबर नामस्मरण सुरू झालं की एक लक्षात घ्या, तुम्हाला राग येणं कमी होऊन जातं. म्हणजे तुम्हाला राग येणं कमी झालं की समजायचं की तुम्ही योग्य दिशेने पुढे चाललेला आहात. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीचा राग येतो. गंमत अशी खूप म्हणजे बारीक बारीक गोष्टीच आहे. समजून घ्या. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो. तुम्ही एखादं व्हॉट्सअपला पोस्ट टाकली, टेलिग्रामवर पोस्ट टाकली आणि मी त्याला अनलाईक केलं, डिसलाईक केलं, तुम्हाला राग येईल, पटकन राग येतो. का तुम्ही असं केलं?
एखाद्याला म्हणजे राग कुठल्या गोष्टीचा येऊ शकतो हे काहीच सांगता येत नाही. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीचा राग आपल्याला येतोय. काही जणांचं असं म्हणणं असतं, हो ऍडमिनच आता फक्त मेसेज टाकतायत, मग आम्ही ग्रुपमध्ये राहू कशाला. मग इथे काय झालं, अहंकार दुखावला, राग आला आणि तो मग ते ग्रुपमधून बाहेर पडतो. आम्हाला इथे मेसेज टाकता येत नाही, मग आम्ही कशाला राहायचं. तिथे अहंकार दुखावतो, राग येतो आणि मग आपण ज्या भक्तीकडे जातो ती भक्ती कशी काय मिळणार आहे आपल्याला. आपण छोट्या गोष्टींना सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाहीये. आपल्या मनावरच्या रागावरती आपण कंट्रोल करू शकत नाही, ताबाच ठेवू शकत नाही. आणि घटना कशी एकदम छोटी आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत. सुनबाईला सांगितलं होतं भातात मीठ टाकू नको, तिने भातात मीठ टाकलं, सांगितलं, राग आला. सासूबाईंनी सुनेला काही सल्ला दिला, सुनेला राग आला. आईने मुलाला सल्ला दिला, मुलाला राग आला. बापाने बायकोला काही मुलीला सल्ला दिला, राग आला. अरे आपण एकमेकांना जरी प्रेमाने जरी सल्ला दिला तरी सुद्धा आजकाल राग यायला लागलेला आहे. म्हणजे पहिला आपली फिलिंग काय राहिलेली आहे, राग. आणि राग येणाऱ्या व्यक्तीची भक्ती कधीही सफल होत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला जर राग येत असेल तर तुम्ही अजूनपर्यंत तुमची साधना सुरू झाली नाहीये. ज्या दिवशी तुम्हाला राग येणं कमी कमी व्हायला सुरुवात होईल त्या दिवशी तुम्ही विचार करायचा की मी योग्य दिशेने साधना करत आहे. श्री स्वामी समर्थ. म्हणजे आपण आपल्याला मोजमाप केली पाहिजे ना. दादा तुम्ही आम्हाला भक्ती दिली, गुरु पण आम्ही करतो, पण रिझल्ट नाही हो काय अजून. कसा रिझल्ट मिळणार, कसा. कारण की तुम्ही तुमच्या विकारांवरती अजून एकाही विकार, षडरूपी म्हणतच नाही मी, पहिला सुरुवात क्रोधावरच रागावरच विजय मिळवला नाहीये. मग भक्ती कशी काय झाली ती. जर आपल्याला योग्य भक्तीकडे जायचं आहे, योग्य आपल्याला यश प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी समर्पक वृत्ती हवी. त्याला इंग्लिशमध्ये डिवोशन म्हणतात. आपलं समर्पण तिथे असलं पाहिजे, समर्पण केलं पाहिजे. समर्पण म्हणजे काय, आपल्या सर्व विकारांना त्या प्रभूच्या चरणी अर्पण करणं म्हणजे समर्पण होय. श्री स्वामी समर्थ. आणि आपण हे विकार समर्पितच करत नाही, आपण त्यांना कुरवाळत ठेवतो. लहान मुलासारखं असं कडेवर घेऊन बसलेलो आहोत किंवा छातीशी लावून बसलेलो आहोत. हो माझ्या बाला चोहलो रडू नको रे बाबा, छान असं आपण त्या विकारांना कुरवाळत राहतोय. खरं सांगा, राहतो की नाही. कोणी काही बोललं की पटकन राग येतो की नाही येते. येतोय. म्हणजे आपण आपल्या विकारांना एवढं कुरवाळतोय की मग आपलं नामस्मरण केल्याने ते विकार दूर झाले पाहिजे. यासाठी सतत स्मरण केलं पाहिजे. म्हणजे त्या षडरूपूंचं आठवण येऊ नये, फक्त नामाची आठवण यावी, नामाचं स्मरण झालं पाहिजे. आठवण म्हणजे स्मरण झालं पाहिजे. ते खरं नामस्मरण होय. ज्यावेळी तुमच्या मनात विकार येणारे फक्त नामस्मरण येईल त्यावेळी तुम्ही प्रभूच्या दिशेने म्हणजे प्रभुत्वाकडे चाललेला आहात. तुम्ही स्वतः स्वामीच्या दिशेने चाललेला आहात. म्हणून लक्षात ठेवायचं की आम्ही माळा केल्या, आम्ही घाई मंत्र म्हटले, आम्ही सकाळी पहाटे 5 वाजता उठून गायत्री मंत्र म्हटले, आम्ही संध्याकाळी रुद्र जप केला. काय फायदा आहे. नुसती ऊर्जा वाया घालवली. पारायण केली, ऊर्जा वाया घालवली, बडबड केली. ती बडबड काय कामाची आपल्याला.
म्हणून नामस्मरण करताना स्मरण फक्त आपल्याला त्या प्रभूचं झालं पाहिजे, त्या स्वामी समर्थांचं झालं पाहिजे प्रत्येक क्षणी. त्यावेळी तुम्ही सर्वात उच्च साधक असतात त्या प्रभू जवळ जाण्याचे, त्या स्वामी समर्थांकडे तुम्ही त्यावेळी जाऊ शकता. श्री स्वामी समर्थ. हे लक्षण तुम्हाला लक्षात घ्या कायम, की तुमचं त्या लक्षात राग येणं कमी झालं की समजायचं आपल्याला आपण योग्य दिशेने. पुढे काय होतं, मग पुढे एक एक रिपू जे आहेत ते आपोआप शांत होत जातात. मोह होत नाही, लोभ होत नाही, काम निर्माण होत नाही, वासना निर्माण होत नाही. वासना म्हणजे काय, गाडी पाहिजे, घर पाहिजे, पैसा पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, हे सर्व वासना आहेत, ह्या होत नाहीत. फक्त एकच गोड लागतं, काय, स्वामींचं स्मरण. स्वामींचं स्मरणच त्यावेळी गोड लागतं. बस काही नको, नाही मला जिलबी नको, गुलाबजामुन नको, काही नको, मटण नको, मच्छी नको, काही नको, मला फक्त स्मरण झालं की मला बरं वाटतं. ही प्रवृत्ती त्यावेळी येऊन जाते आणि ज्या अशी प्रवृत्ती निर्माण होते. श्री स्वामी समर्थ. आणि मग हळूहळू क्रमाक्रमाने तुमची कुंडलिनी शुद्ध होते. कुंडली शुद्ध होते म्हणजे शरीरामध्ये असलेला प्रत्येक अवयव, तंतू हे शुद्ध होत जातात. शरीरामध्ये शुद्ध एनर्जीचा प्रवास सुरू होतो आणि ती एनर्जी कुंडलिनी शुद्ध झाली की तुमच्यामध्ये वाचा सिद्धी प्राप्त होते. तुम्ही जे काही इच्छा कराल, जे काही बोलाल ते प्रभू तुम्हाला लगेच उपलब्ध करून देतो. स्वामी उपलब्ध करून देतात. श्री स्वामी समर्थ. आणि मग ग्रहांवर सुद्धा या गोष्टीचा मात होतो. आपल्या नशिबात जर प्रार्थना ज्या गोष्टी नसतात त्या सुद्धा आपल्याला मिळतात. आपण जे हवं ते आपल्याला उपलब्ध होतं, कारण त्यावेळी इच्छा नसते, मोह नसतो, माया नसते. आपण फक्त स्वामी समर्थ स्वरूप झालेलो असतो. तुमचा चेहरा, तुमची वाणी, तुम्ही दिसायला सुद्धा महाराजांसारखे दिसायला लागतात हळूहळू, कारण समर्पण तिथे असते. मग काय होतं, आपली जी जन्मकुंडली आहे हिच्यामध्ये सुद्धा ग्रहांची व्यवस्थित रचना होत जाते. प्रत्येक स्थान आहे त्या नाव असतं. प्रथम स्थान असतं कुंडलीमध्ये, द्वितीय स्थान असतं, तृतीय स्थान असतं. बरं, ही स्थानं असतात. हे प्रत्येक स्थानाचं एक वेगळं महत्व असतं. आता प्रथम स्थान जे आहे ते स्वभाव स्थान आहे, स्वभाव कळतो त्यातून. द्वितीय स्थान जे आहे कुंडलीमधलं ते धनस्थान आहे, त्याला धनाची माहिती मिळते. तृतीय स्थान हे पराक्रम स्थान आहे. म्हणजे ह्या ज्या स्थानामध्ये बदल घडत जातात, साधकाची प्रगती होत जाते, तशी कुंडलीमधले सुद्धा स्थान शुद्ध होत जातात आणि अपेक्षित असलेल्या, आपल्याला वांछिक असलेल्या घटना तिथे घडत जातात. पण गंमत सांगतो एक, आपण नामस्मरण कशासाठी करतोय, प्रत्येक जण एक मनात विचार करा, सांगू नका, स्वतःशीच विचार. आपण नामस्मरण का करतोय, मनामध्ये विचार केला सर्वांनी, त्याचं उत्तर मी देतो. पटतंय का बघा. ऐहिक सुखासाठी आपण करत असतो. ऐहिक सुखासाठी म्हणजे काय, हे भौतिक सुख आहे, आरोग्य आहे, संपत्ती आहे, घरातली कटकटी आहेत, नवरा बायकोमध्ये वादविवाद आहेत, सामाजिक वादविवाद आहेत, बरोबर, शिक्षण आहे, मुलांचं आरोग्य आहे, शिक्षण आहे, या सर्व ज्या गोष्टी आहेत या गोष्टींना ऐहिक सुख असं म्हणतात. आणि या ऐहिक सुखासाठी आपण नामस्मरण करत असतो. पण सुरुवातीला सुखासाठी आपण नामस्मरणाची कास धरलेली असते. सुरुवातीला आपण सुख मिळावं, दुःख टळावं म्हणून नामस्मरणाची कास धरलेली असते. पण जशी जशी साधना पुढे जात राहते तशी तशी वासना कमी कमी होत जाते. हा चमत्कार आहे. श्री स्वामी समर्थ.
भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला सतत त्यामध्ये राहते, ते म्हणजे नामस्मरण होय. कामना म्हणजे काय? इच्छापूर्ती ही नामस्मरणातून दूर दूर जात जाते. आणि आपल्याला नामस्मरण जसं जसं वाढत जातं तसं काहीही मिळवायची इच्छा राहत नाही, वासना दूर गेलेली असते आणि त्यामुळे कसलीच अपेक्षा राहत नाही. त्यामुळे मन शांत राहतं. आता आपलं मन अशांत का आहे? कारण आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे, काहीतरी हवं आहे, ह्यासाठी आपलं मन अशांत आहे. पण नामस्मरण जसं जसं वाढत जातं तसं मन पूर्ण काम मन होऊन जातं. म्हणजे मनामध्ये पूर्ण कामना पूर्ण झालेल्या असतात. एखाद्या ग्लासमध्ये पाणी पूर्ण भरलेलं आहे, त्या वस्तून किती पाणी होता, पाणी आत ग्लासमध्ये जाईल का? नाही, पाणी सांडून जाईल. जसं मन पूर्ण कामनाने भरून गेलं, नामस्मरणाने भरून गेलं की कामना शिल्लक राहत नाही. नामस्मरणाने एकाग्रता वाढते आणि मन तल्लीन होऊन जातं. आता जपमाळा पुष्कळ जण वापरतात, त्याला दुसरं नाम आहे स्मरणी. जपमाळेला काय म्हणतात? स्मरणी. 1 मिनिट पाणी घेतो. स्मरणी म्हणतात म्हणजे जिच्यामुळे नामस्मरणाचा विसर पडत नाही ती स्मरणी. हे साधन आहे. हे काय आहे? साधन आहे. बघा, अवघड काय? बिना माळेचं नामस्मरण करणं सर्वात अवघड आहे. कळलं का? खूप अवघड आहे, कारण बिना माळेचं नामस्मरण लक्षात ठेवावं लागतं. आणि स्मरणी म्हणजे काय? माळ. त्या माळेमुळे आपल्याला नामस्मरणाचा विसर पडत नाही. नामस्मरणाचं फळ कसं आहे? कदा बाधिते जनपदा नित्य नेमे. म्हणजे कुठल्याही संकटातून त्याला मुक्ती कोण देतं? तर ते नामस्मरण आहे. पूर्ण काम मनाचा नामस्मरणावर विश्वास असल्याने मनाची एकाग्रता वाढते. आध्यात्मिक दृष्ट्या नामस्मरण हे अनुभूतीचा विषय आहे, बोलून चालत नाही. आणि हा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रमाणे त्याला फळ मिळतं. त्या पात्रतेनुसार त्याला अनुभव येत असतो. मला जो अनुभव येणार नामस्मरणाचा हा सेम तो दुसऱ्याला येणार नाही, तिसऱ्याला येणार नाही. प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असणार आहे, कारण प्रत्येकाच्या मनाची पात्रता ही वेगळी असणार आहे. आता चंचल मनाशी संबंधित असल्याने नामस्मरण कोणाशी आहे? मनाशी आहे. आणि मन हे चंचल आहे. अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विनश्चिण होतो धाव रे धाव आता. हे रामदास स्वामींना सुद्धा म्हणावं लागलं, कारण मन अति चपळ आहे, ते आवरता येत नाही. रामदास स्वामींसारख्या विभूतींना प्रत्यक्ष रामाशी हनुमानाशी ते बोलायचे, त्यांना सुद्धा मनावरती कंट्रोल करायला त्रास झाला. म्हणून म्हणले की अचपळ मन माझे नाव रे आवरिता, तुझवी नशीन होतो धाव रे धाव आता. अशी ही परिस्थिती मनाची आहे. गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे नामस्मरण मनाशी संबंधित आहे. अभ्यासेने तू कोणतेही वैराग्यानेच गृहते. म्हणजे कुठली गोष्ट अभ्यासाने आणि वैराग्याने वश होत असते. मनावरती वश करायचं तर तुम्हाला सतत अभ्यास करावा लागेल. अभ्यास म्हणजे नामस्मरण सतत करायचं. इकडे तिकडे लक्ष भटकलं की स्वामी समर्थ म्हण, मनाला म्हणायचं, परत नामस्मरण. सूर्याकडे लक्ष गेलं, हे तिकडे लक्ष नाही द्यायचं, नामस्मरण कर. सासूबाईकडे लक्ष गेलं, तिकडे लक्ष द्यायचं, नामस्मरण कर. असं जेव्हा आपण मनाला खडसावून सांगत जाऊ त्यावेळी आपल्याकडनं नामस्मरणाचं सवय आपल्याला लागेल. कुठल्याही अभ्यासात सातत्य महत्वाचं आहे. 1 दिवस 2 दिवस करून नामस्मरणाची गोडी लागणार आणि अभ्यास सतत चिकाटीने प्रयत्नाने करत राहावा लागेल. मग त्याचे विलक्षण परिणाम असे दिसून येतील. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. पाणी किती मऊ आहे,
आवाज कमी झाला. आवाज येत नाही का? आता येतोय? कमी येतोय. आता आता येतोय का? हो येतोय. हा, ऐका. पाणी किती मऊ आहे. पाणी अतिशय मऊ आहे, बरोबर. पण तेच पाणी जर थेंब थेंबाने एका जागी पडत राहिले तर कठीण दगडालाही ते दुभंगवण्याचे सामर्थ्य ठेवते. दगडाला सुद्धा ते फोडून टाकतं. एक थेंब पाणी सतत थेंब 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 त्या दगडा पडत राहिले ना, ते दगड सुद्धा फुटून जातो. एवढं त्या सातत्याचं परिणाम आहे. एवढं सॉफ्ट पाणी, मऊ पाणी सुद्धा दगड फोडू शकतो. तर मग नामस्मरण आपण सतत केलं तर आपल्या मनाची चंचलता फुटणार की नाही? पण त्यासाठी नियमितता हवी. नित्य नेमे असलेले नाम भक्ताने घ्यावे, म्हणजे आपले मन निरीच्छ व शांत होते. आपण भगवंताचे स्मरण करीत राहिलो तर पारमार्थिक जसे प्रापंचारिक व्यवहारिक संकटे येत नाहीत. व्यावहारिक आणि प्रापंचिक संकटे येत नाहीत आणि साधकाला कुठलीही बाधा होत नाही. बाधिते जना आपदा, म्हणजे समर्थ रामदास स्वामी सांगितले की बाधिते जना आपदा, याचा अर्थ की आपत्ती दुर्दैव असं कधीही त्या व्यक्तीला येत नाही जो सतत नामस्मरण करत असतो. श्री स्वामी समर्थ. काही वेळा आपल्या चुकीच्या वागण्याचे, चुकीच्या बोलण्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. पूर्वजन्मीच्या पापाचे प्रायश्चित्य सुद्धा आपल्याला करावे लागते आणि ह्या प्रायश्चित्त करायचे म्हणजे नामस्मरण करा. पूर्वजन्मीची पाप, ह्या जन्मीची पाप, ह्या जन्मी केलेले चुकून केलेले दुष्कृत्य म्हणजे कोणा दुखवलंय, कोणा त्रास दिलेला आहे, हे सुद्धा पाप नष्ट होतात. नामस्मरण करणाऱ्या माणसाचे मन शांत आणि विवेकी होते आणि ती व्यक्ती कितीही संकट आली तरी घाबरत नाही. विवेकी मनाने संकटाला समोर गेलात की तुम्हाला मार्ग सापडतात. आपदा तुमच्यासाठी बाधा ठरत नाही. आणि मग आपण नामस्मरण सतत केलं की वृथ अहंकार, गर्व, ताठा, आळस हे आपोआप निघून जात. मी नामस्मरण करतो, मला काही होणार नाही, या कल्पनेने, आळसाने वृत्ती करायची सोडून दिली तर संकट निघून जाणार कशी? मी नामस्मरण करतो, मी काहीच करणार नाही, असं नाही चालत. नामस्मरण करता करता तुम्हाला दैनंदिन कृत्य सुद्धा करणं गरजेचं आहे. कर्म सोडून चालणार नाही. म्हणून प्रत्येक साधकाने आपल्या नामस्मरण करायचंय. नामस्मरण केल्यावर त्याच्या आजूबाजूची संकट दूर होतात, भीती नाहीशी होते, मन खंबीर होते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायची क्षमता त्यामध्ये येते. म्हणून समर्थ रामदास सांगतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. म्हणजे प्रत्येक ठीक वेळी तुम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्हाला नामस्मरण करायचंय, स्वामी समर्थ म्हणायचंय. श्री स्वामी समर्थ म्हणा, स्वामी म्हणा, स्वामी समर्थ म्हणा. श्री नाही लावलं तरी चालेल. श्री का लावायचं नाही? तर श्री म्हणेपर्यंत प्राण गेले तर स्वामीचं नावच येणार नाही. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ म्हणा, पटकन नाव येतील. कुठला क्षण आपला शेवटचा आहे कोणालाच माहित नाहीये. म्हणून प्रत्येक क्षण आत्ताचा आहे, आपला आहे, तो आपण नामस्मरणात गेला पाहिजे हा विचार करायचा आणि कर्म करत जगायचंय. भगवंताच्या नामस्मरणाने भक्ताच्या अंगी असलेले महादोष निघून जातात. हे महादोष साधनेला, नामस्मरणास सुरुवात करण्याच्या पूर्व आयुष्यातील सुद्धा असतात ना, पूर्वजन्मीचे दोष सुद्धा ह्या जन्मी आपल्याला त्रास देत असतात आणि ते दोष सुद्धा नामस्मरणाने नष्ट होत जातात. आपण उठलो की सकाळ सकाळी काय बघतो? मोबाईल बघतो. सकाळी उठल्यानंतर आपण काय बघितलं? दोन्ही कर बघितले पाहिजे, स्वामींचा चेहरा बघितला पाहिजे आणि त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे. स्वामी
तुमच्यामुळे हा सकाळचा सूर्य मी आज बघत आहे. धन्यवाद स्वामी. श्री स्वामी समर्थ. आणि आपण सकाळी उठल्यानंतर मोबाईल बघतो, वृत्तपत्र घेतो, चहावर राजकीय उठाठेवी करतो, घरातली भांडणं, वृत्तपत्रामध्ये घरातली भांडणं, राजकारणातली भांडणं, मारामाऱ्या, अपघात, सर्व नकारात्मक गोष्टी आपण सकाळी उठल्या उठल्या वाचतो. मग आपला दिवस चांगला कसा जाणार? सकाळचा दिवस उघडल्यानंतर दोन्ही कर जोडा आणि करांकडे, हातांकडे बघा. कराग्रे वसती लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंद, प्रभाते कर दर्शन. स्वामींना म्हणा, स्वामी तुम्ही माझ्या दोन्ही हातात तुम्हीच आहात, तुम्ही आहात म्हणून माझं आजचं जीवन आहे. उठल्यापासून स्मरण करायला सुरुवात करा. तुमचं मन नकारात्मकतेपासून सकारात्मककडे जाईल आणि सकारात्मकता अंगात भिनली तर तुमच्या जीवनात यश, आरोग्य, संपत्ती, धन, शिक्षण सर्व काही येतो. करणं अवघड आहे पण अशक्य नाहीये. कारण स्वामी आपल्याला करून घेतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि अशक्य गोष्टी आपल्याला करून घेतील. म्हणून धीर सोडू नका, हिम्मत बाळगा, सतत स्मरण करा स्वामींचे. असं बोलून आजचं निरूपण आपण इथे संपवतो आहोत. रात्री झोपताना महाराजांचे धन्यवाद मानायचे आहेत. सकाळी उठल्यावर परत धन्यवाद मानायचे आहेत. सर्वांसाठी कल्याण करायचं आहे. आपला हा परिवार, आपण सर्वांनी एकोप्याने राहायचंय, एकजूट राहायचं आहे, एकमेकांना मदत करायची आहे आणि आपला परिवार जास्तीत जास्त वाढवावा, लोकांपर्यंत पोहोचवावा, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायचे आहेत. कारण सर्वांचं कल्याण हेच आपलं ध्येय आहे. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि आपण जे सगळं निरूपणाचे ऑडिओ टाकले जातात, अभिजित दादा टाकतात, ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढे पाठवत जा. एवढी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती. पुन्हा एकदा स्वामी समर्थ महाराज की जय.